तशी काय अशी अशी तुझ्यापासून हा गणेश हरड देवघर का बुधावली, हा बुधावली पहिलीच अडचण नको. हा बुधावली आपल्या दहावीचा आज 26 वर्षानंतर स्नेह मेळावा इथं आयोजित केलेला आहे. त्यानिमित्त तो हजर आहे. धन्यवाद. त्याचं खूप खूप म्हणजे आभार मानतो, स्वागत करतो. तू हजरच म्हणून आम्ही आभार मानतो ना, तू राहिला आमच्या विनंतीला मान देऊन. मी याला देतो ना, मी कसा घेऊ? हा 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 असं आहे ना, मग ते नंतर आभार मानू आपण. हा चालेल. हा 10वी तुकडी क मधील आपला अरुण गायकर हा आज आपला 26वा स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे आणि तिथे आपण सगळे हजर आहोत. तो त्याने अगदी आपल्यासाठी स्वयंपाकासाठी पण खूप इथं मेहनत घेतली उत्तम. हा त्याबद्दल हा त्याचं स्वागत करतो. हा आपल्या ज्या गावात हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच गावचे आपले सुपुत्र प्रवीण घरत यांनी ही छोटीशी भेट आपल्या सर्व मित्र आणि मैत्रिणींना त्यांनी या तीर्थस्थळी आल्यामुळे दिलेली आहे. त्याचा स्वीकार आपण करावा. फुल दिले ना तुला? नाही आता मी बोलत नाही लागल तर चालेल. राजू कांबळे 10वी क आपला हा 26वा स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्यामुळे राजू कांबळे पण इथं आपल्याकडे हजर राहिलेले आहे. त्याचं स्वागत करतोय. संदीप नाही 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 संदीप आपल्या वर्गातील सर्वांचा लाडका संदीप विघ्ने मुक्काम चिंचघर माजी ग्रामपंचायत सदस्य. अजिबात राग येऊन देऊ नको. बरं हे बोलत असताना अजून एक नवीन ओळख सांगतो. हा आमचा मेहुणा. हा त्याचं स्वागत करत असताना या गावचे सुपुत्र प्रवीण घरत यांनी छोटीशी भेट दिलेली आहे. तिचा तू स्वीकार करशीलच. हा सुरेश माळी मुक्काम चिंचघर कॅनरा बँकेत सध्या तो आहे. हा आणि या कार्यक्रमाला आपला 26वा स्नेह मेळावा जो आहे त्याला तो पण उपस्थित आहे. हा काय हा देतो ना त्याला त्याचं स्वागत करतोय. त्याला वाटलं फोटो निघणार मुकेश मुकेश आडनावाची अडचण आहे पहिले सांग मला. हा शेळके ना हा मुसारने आपल्या जोडीचा 10वी क मधील आज या 26वा स्नेह मेळावा जो आहे त्याला तो अगदी त्याचा वेळात वेळ काढून हजर राहिला. त्याबद्दल त्याचं आम्ही इथे आभार मानतो की बाबा त्यांनी त्यांचा वेळ दिला, खूप अमूल्य वेळ दिला. माझा जिवलग मित्र आणि तसा हा जिवलग मित्र माझा योगेश. अच्छा तू कर जरा म्हणजे कारण माझा मित्र म्हणजे मी जरा जास्तीत त्याचा करणार रे कौतुक. हा नाही तर तो माझा मित्र म्हणजे मी जास्तच कौतुक करणार जरा. हा नाही का कौतुक करायचं. त्यांनी मागच्या मला वाटते 2 वर्षा अगोदर त्या पोल्ट्री फार्म मध्ये पदार्पण केलं होतं. अजूनही चालू आहे तुमचा. योगेश वामन पाटील खुपरी. हा योगेश वामन पाटील आपल्या 10वी क चा हा 26वा स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे. तिथे आज उपस्थित आहेत. हा त्यांचं स्वागत करतोय. त्यांना ही छोटीशी भेट आपले वर्गमित्र प्रवीण घरत यांनी दिलेली आहे. हा आपल्या 10वी क मधील वामन गायकर मुक्काम गायकरपाडा आपल्या 26वा स्नेह मेळावा जो आहे त्याला आज ते पण हजर राहिलेले आहेत. त्यांचं स्वागत करतोय आणि प्रवीण घरत यांनी आणलेली छोटीशी भेट आपण स्वीकाराल अशी मी अपेक्षा करतोय. हा आणि हा सतत दमन मुक्कामी कार्यरत असणारे वामन
फॅमिली गेट टुगेदर जमलं म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. पिऊ म्हणजे थंडाना पाणीच हो. राम जाधव खुपरी, हा माझे भाऊच. अजून काय ओळख करून देण्यापेक्षा हा आपल्याला बरोबर ना, दिसत नाही हो ना. हो ना. प्रवीण घरत आज यांनी या तीर्थस्थळी आल्यामुळं त्यांनी जी भेट दिलेली आहे तिचा स्वीकार करावा तुम्ही. स्पेशल असला पाहिजे ना. माझा काय अमजद शेख. अरे एवढा मोठा का बारीक दे ना. सगळ्यात सारखीच असतो हे, पण खोका मोठा आहे. म्हणजे एवढा बनवलाय. हा वजन सर. तर हा अमजद शेख 10वी क मधील आपला आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहे. हा हा. तर हा वर्षातून कुठला तरी एक आपल्याला फ्रीज रिचार्ज करणार आहे. नक्की. त्यांनी हा ही गिफ्ट आता त्याला आपण देत आहोत. प्रवीण घरत यांच्याकडून छोटीशी गिफ्ट आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. क्षमा दोन शब्द बोलले का मग? हा क्षमा. हा प्रवीण. हो हो नक्की 100%. कधी पण कॉल करा एनी टाइम. राजू आपल्या 10वी क मधील मनोज पाटील हा आज 26वा आपला स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे. त्याच्यात सर्वात मोलाचा आणि वाटा हिरीने सहभाग घेतलेले मनोज पाटील यांचं स्वागत आज करतोय. आणि हा श्री इन्व्हर्टर प्रवीण घरत यांनी जी भेट आणलेली आहे तिचा आपण स्वीकार कराल. हा प्रवीण घरत आपल्या वर्गातील 10वी क मधील प्रवीण घरत आज 10वी क चा 26वा स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे. आणि या स्नेह मेळाव्यासाठी ही सगळी व्यवस्था अगदी प्रवीण घरत यांनी तशी आयोजित केलेली आहे. त्याच्यामुळे प्रवीण घरतचं आपण आता स्वागत करतोय. कोणीच करू शकत नाही. एवढी चांगल्या प्रकारे त्यांनी तयारी केली आणि नियोजन एकदम व्यवस्थित आणि चांगल्या ठिकाणी त्यांनी ठेवलं, त्याच्याबद्दल खूप खूप आभारी. कारण खूप चांगलं नियोजन केलं. आज 26 वर्षानंतर आपण सगळे एकत्र भेटलोय. ह्या उद्देशाने आपले मित्र प्रवीण यांच्याकडनं त्यांच्या गावातील म्हणजे गणेशपुरी हे तीर्थस्थळी आपण आल्यामुळं त्या तीर्थस्थळाची एक भेट म्हणून त्यांनी आपल्यास एक गिफ्ट दिलेले किंवा आपल्याला वस्तू दिलेली आहे. ते आपला बोलगेवढा मित्र श्याम यांना मी देत आहे. आम्ही याचा स्वीकार करतोय. आपल्या वर्गातील आपली मैत्रीण शबाना शेख हिला प्रवीणकडनं हे छोटस गिफ्ट. हा ते नाही ते त्याच्या हातात देऊन टाक, बोलायची गरज नाही. आपल्या वर्गातली मैत्रीण बेबी रिकामे. हा फक्त नाव सांगतो, फक्त डायरेक्ट शूटिंग चालू. गाड्या खेळा. आपली वर्गमैत्रीण रत्ना शेळके हेच गिफ्ट देतात. आपल्या वर्गातील मैत्रीण नेत्रा पष्टे. आपली वर्गमैत्रीण साधना पाटील. आपली वर्गमैत्रीण रेखा पाटील. आपली वर्गमैत्रीण चित्रा डोहाळे. आपली वर्गमैत्रीण वर्षा पाटील. आपली काही बोलला तो. आपली वर्गमैत्रीण क्षमा पाटील. त्यानंतर आपण बॉक्स आपली वर्गमैत्रीण नंदा जाधव.
झाले सगळे बेबी रिकामे हिला सध्या भेट आणलेली आहे आपल्या शबाना शेख हिने. डायरेक्ट असंच देऊन टाका. हो ना. ओळख तर आपली झालेली आहे ना. ओके ओके ओळख झाली सगळ्यांची. हा तिथं पाठवायला लागेल. काय करतो विचारू पहिला. काय असेल तर बघू. हा 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 दवाखान्यात नेणारी ते मधून शेतातून मजा यायची पण मग दवाखान्यात तुझी ना आजारी पडली का चांगलं जायची. ऐकायचं काय का तुला मग कर्म नाही जावी कोण घेऊ तू अशी ऍक्टिंग ना असा जोर आला पाहिजे ऍक्टिंगला त्याशिवाय समजत नाही का तू त्याला बोलते. किती रुपयाचा तिला तिला बरोबर तुला बोलतोय सगळ्यांनी घ्या जीपे करा. खरंच ना काम बघ त्याला लावलाय मला गुगल पे झाल्या म्हणजे आम्ही आहेतच ना वाटून दिला लक्षात भांडकोळ फ्रेंड हे पण ठेव समाधानात इच्छा नव्हता जास्त